शेतकरी नाराज आहे, बहिणी नाराज, भाऊ नाराज, विद्यार्थी नाराज, युवकांच्या दृष्टीनं नेट सेटच्या माध्यमातून घोटाळा. एवढंच नाही तर कॉन्ट्रॅक्टर बांधवांनी जी कामं केली ती त्यांची बिलं नाहीत आता दिले. आणि ह्या भाजपाचं असं ठरलं आहे की एखाद्या पक्षाचं 2 महिने झालं 3 महिने झालं की काही आमदार फोडायचं, काही खासदार फोडायचं. ह्याला जनता विटलेली आहे. शिंदेसाहेब बापरा बिचार, त्याच्या हातात काय नाही, त्याच्या हातावर बंदूक ठेवून BJPची गोळी चालवते. रिअली या खरा बुद्धिजीवी कोण आहे, थिंक टँक, तर BJP आहे. मिशन टायगर अंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटलेत आणि ते शिंदे गटाला मिळाले आणि त्यांनी एक स्वतंत्र गट स्थापन केला अशी देखील चर्चा आहे. ओम बिर्ला यांना त्यांनी पत्र दिले ना अजून अनेक अशा चर्चा रंगतायत. मात्र ठाकरेंचे 6 खासदार हे फुटलेत हे खरं आहे. आणि परभणीचे बंडू जाधव असतील, हिंगोलीचे आष्टेकर असतील, यवतमाळ वाशिमचे देशमुख असतील आणि इकडे धाराशिवचे ओमराजे निंबाळकर आणि अजून दिना पाटील आणि इतर मंडळी गेलेत. परभणीमध्ये ज्या ठाकरेंच्या उमेदवारासमोर खासदारासोबत ज्यांनी निवडणूक लढवली ते रासपचे अध्यक्ष माजी मंत्री महादेवराव जानकर साहेब आहेत. जानकर साहेब, हे पाहताय तुम्ही, ज्या मशालीच्या विरोधात तुम्ही लढलात, ज्या बंडू जाधवांच्या विरोधात तुम्ही लढलात, ते अनेकदा बोलताना शिवसेनेचा मी कसा निष्ठावंत आहे, मी कसा उद्धव ठाकरेंचा माणूस आहे असं बोलायचे, ते आज गेलेत. हे टायगर मिशन वगैरे काही नाही. BJP काय करतं, मोठ्या माशाला छोट्या पक्षाला संपवण्याचं षडयंत्र त्यांचं देशभर चालू आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता दिदीचा पक्ष असेल किंवा इथं पवार साहेबांचा किंवा उद्धव साहेबांचा असेल, ह्यांची जनमानसात प्रतिभा जर चांगली असती तर ह्यांनी खासदार निवडून आणावं होतं, आमदार निवडून आणावं होतं आणि मग राज्य करावं. ह्यांचा विश्वास कुठं विसरला आहे. लागलेलं की आपण 623 कसं पूर्ण करू, आमदार फोडायचा, खासदार फोडायचा प्रयत्न चाललेला आहे. आणि ह्यात जनते हुशार झालेली आहे. जनता आता शेतकरी नाराज आहे, बहिणी नाराज, भाऊ नाराज, विद्यार्थी नाराज, युवकांच्या दृष्टीनं नेट सेटच्या माध्यमातून घोटाळा. एवढंच नाही तर कॉन्ट्रॅक्टर बांधवांनी जी कामं केली ती त्यांची बिलं नाहीत आता दिले. त्यामुळं चोहोबाजूनं महाराष्ट्रात अस्ताव्यस्त अवस्था आहे. शेतकऱ्यांना आता पाणी नाही, ज्यांनी जमिनी घेऊन पाईपलाईन करून 30-30 किलोमीटर केलेलं आहे, त्याच्या विहिरीचं लोडशेडिंग चालू केल्यामुळं वीज नाही आणि पाणी नसल्यामुळं द्राक्षे बागायतदार अडचणीत आहे, ड्रॅगन फ्रूटवाला अडचणीत आहे, तीच अवस्था केळीवाल्याची अवस्था आहे. आणि ह्या भाजपाचं असं ठरलं आहे की एखाद्या पक्षाचं 2 महिने झालं 3 महिने झालं की काही आमदार फोडायचं, काही खासदार फोडायचं. ह्याला जनता विटलेली आहे. हे शिंदेनी नाही काय केलं, शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारतीय जनता पार्टीनंच हे प्रकार चालू केलेला आहे आणि हे लोकांना किळस आलेलं आहे. आता बंडू जाधव निवडणूक लोकसभेला हेच निष्ठेचे भाषण करत होते, अनेक मी कसा निष्ठावंत हे सांगत होते, तुमच्याच विरोधात ते होते. तर तुम्हाला काय वाटतं, बंडू जाधववर खरंच उद्धव ठाकरेंनी निवडून आल्यानंतर अन्याय केला किंवा काय त्यांना वेगळी वागणूक दिली या खासदारांना, काय तुमचं काय निरीक्षण? बंडूवर बोलण्या इतपत बंडू मोठा नाही, त्याचं मायासारख्यानं नाव घेऊन त्याला मोठं करण्यात काय अर्थ नाही माझ्या दृष्टीने. पण उद्धव साहेबांनी त्याच्यावर प्रेम केलं आणि त्यावेळेची शपथा वाहत होता. पण गांधीच्या नोटापुढं बंडू जाधवनं परभणीच्या जनतेचा मान आणि अपमान केलेला आहे. कधी ते विठ्ठलाच्या माळेची पूजा दाखवायचं, विठ्ठलाच्या दृष्टीने बोलायचं आणि त्यांनी त्यांची दावकात दाखवली. जनतेने त्यांना हे केलं, जनतेने त्यांना साथ दिली. माझा पराभव झाला, आम्ही मान्य केला. जनतेच्या दरबारात आमचा पराजय झाला. मला 16 दिवसात 5,15,000 मतदान परभणीकरांनी दिलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पण परभणीकरांना एवढंच मी सांगतो तिथल्या जनतेला की तुम्हाला वाऱ्यावर मी सोडणार नाही. राष्ट्रीय समाज पक्षाने महादेव जानकर पुन्हा मी मैदानात तिथं असणार आहे. बंडू जाधवांनी फसवलं परभणीकरांना. आता हे काय जगालाच माहीत झालं ना. बंडू जाधवने काय 6 लोकांनी ज्यांनी उद्धव साहेबाचा फोटो लावून जिंकले, तर 6 मतदार लोकसभेच्या खासदारांनी असं नाही करायला पाहिजे होतं. असं अनेक खासदार हे निवडून येतात, ठाकरेंसोबत राहतात, परत ठाकरेंना सोडून जातात आणि त्यांच्या विरोधात बोलतात. मात्र तुम्ही उद्धव ठाकरेंबद्दल असं फार कधी आक्रमक बोलले नाही, त्यांच्या उमेदवाराच्या विरोधात उभे राहिले. राजकारणात पवारसाहेब असतील, उद्धव साहेब असतील किंवा समजा BJPचा नेता असेल, त्याच्यावर वैयक्तिक आकस्फोटी आपण बोलणं योग्य नाही. मी एक कल्चरल लीडर आहे. सांस्कृतिकदृष्ट्या आपण जाण्याचं ठीक आहे, त्यांचा पक्षाची आयडिओलॉजी वेगळी आहे, माझी वेगळी आहे. पण आपण कधीच असल्या खालच्या लेवलचं भाषण मी करत नाही आणि मी करणार नाही. कारण मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे. अध्यक्षानं अध्यक्षसारखं वागलं पाहिजे. खासदार आमदार हा कार्यकर्ता असतो, अध्यक्षानं अध्यक्षाच्या लायकीनं राहिलं पाहिजे. म्हणून आपण कोणावर टीका करणं, मी त्यावेळेस मी उद्धव साहेब माझ्याविरोधात आलते तेव्हा मी म्हणले उद्धव साहेब आमचे मोठे बंधू आहेत, मी बोललो होतो. आता त्यांचा पक्ष आहे, त्यांचा उमेदवार आहे, ते प्रचारला माझ्या येणारच ना, त्याबद्दल तो मत नाही. उद्धव ठाकरेंचं काही चुकलं असं तुम्हाला वाटतं? नाही, पक्षाच्या अध्यक्षाचं चुकत नाही. आता तेही अध्यक्ष आहेत, तुम्ही अध्यक्ष आहेत म्हणून तुम्हाला मी सांगतो, मी आहे, माझा बी गुट्टे फुटला.
आमचा बी राहुल कुल फुटला, मग माझं चुकलं का? म्हणजे पक्षाच्या अध्यक्षाचं आम्ही तिकीट देतो, निवडून आणतो, जनतेच्या तिथं विनंती करतो, जनता आम्हाला साथ देते, पण नंतर तो विकला जातो माणूस. त्यामुळं ह्या लोकांचा फार इतिहास चांगला लिहिला जाणार नाही. हे का फुटतात बरं? आता ते उद्धव ठाकरे ते म्हणतात की भेटायला येत नाहीत, मातोश्री सोडत नाहीत, तुम्ही तर घरीच राहत नाहीत, सारखं कार्यकर्त्यांमध्ये राहता. म्हणजे काय आर्ग्युमेंट तुम्हाला पटते मी का? सांगतो, त्यांना गांधी नोट, पैसा पाहिजे, हे स्वार्थी लोक असतात, हे जास्त काळ म्हणजे विश्वास ठेवून नेत्यावर चालत नाहीत, आणि अशा लोकांचा अवस्था फार बेकार असते. परत हे 6 खासदार फेडल्यानंतर परत ते निवडून येणार नाहीत, आणि निवडून तिकीट उभा राहिलं तर जनता त्यांना त्यांचा हिस्सा दाखवल्याशिवाय राहणार नाही. भारतात घर नसलेला एका पक्षाचा अध्यक्ष तुम्हीच आहेत, म्हणजे कार्यकर्त्यांना सारखं भेटत असतात. आणि उद्धव ठाकरेंबाबत असं बोललं जातं की हे आमदाराला भेटत नाहीत, खासदाराला भेटत नाहीत, म्हणून ते पक्ष सोडून जातात. हे आर्ग्युमेंट पटतं का नाही, तुम्हाला? हे पटत नाही. का पटत नाही? मी सर्वांना भेटतोय तरी माझे सोडून जातात, आणि ते भेटत नाही म्हणतात तरी सोडून जातात. म्हणजे ते चुकीचं आहे ना एखाद्या हे करण्याच्या बद्दल. असं नाही, मला वाटतं त्यांचं बी काहीतरी मातोश्रीवर शनिवार रविवारी काहीतरी मिटिंग त्यांची असती, राज्य लेवलच्या लेवलनं त्यांचं ते घेतात ते. पण एखाद्या माणसाला कानफाट्या नाव पाडल्यागत करू नये. आता मी भेटतो या, मी आमदाराच्या घरीच राहतोय, वस्तीवर राहतोय, मळ्यात राहतोय, तोच आमदार आम्हाला सोडून जातोय. माझं आणि उद्धव साहेबाचं कंपॅरिझन करा ना, उद्धव साहेब मोठे आहेत माझ्यापेक्षा, परंतु एक लक्षात ठेवा की त्यांची त्या आमदार खासदाराची नियतच बदललेली असते. त्याला पैसा दिसतो, सत्ता दिसतो, कोण कळाले, कोण मंत्रीपद देते, काय देते, असे आहेत ना ती माणसं. कोणाला ईडीची दहशत लावायची, ईडी असेल हे असेल, त्यात चौकशा लावल्यानंतर तो अधिकारी खासदार आमदार घाबरतोय, पळून जातोय तिकडे. परभणीमध्ये आक्रोश आहे, लोकांमध्ये राग आहे, तर परभणीच्या जनतेला काय आव्हान असेल? मी परदेशीच्या जनतेला एवढंच सांगेन, मी तुम्ही खचून जाऊ नका. पुन्हा मी महादेव जानकर रणांगणात असेल त्यावेळेस तुम्ही मला आशीर्वाद द्यावा, एवढीच त्यांना विनंती करतो. मी पुन्हा परभणीत मी तयारी करतो. साहेब, तुम्ही भाजपसोबत अनेक वर्ष राहिलेले, आता हे मिशन टायगर हे खरंच एकनाथ शिंदेचं आहे की भाजपचं आहे? मी पहिल्याच तुला सांगितलं ना, शिंदे साहेब बापरा बिचार, त्याच्या हातात काय नाही, त्याच्या हातावर बंदूक ठेवून बीजेपीची गोळी चालवते. रिअली यात खरा बुद्धिजीवी कोण आहे, थिंक टँक, तर बीजेपी आहे. शिंदेचा ह्यात दोष नाही. तुमच्यासोबत कधी असे षडयंत्र केले भाजपनं? कारण आता तुम्ही केलं ना. फार गोपीनाथ मुंडेंपासून आता मुंडे साहेबांनी मला मुलगाच बांधला होता. गोपीनाथ मुंडे असते तर आमची या अवस्था झालीच नसती ना. पण मुंडे साहेब नसल्यामुळं हिने काय केलं, आमचा आमदार फोडला, आमच्या जागा कमी केल्या. ज्या आमदार माझ्या पक्षातून निवडून येतो त्याला बी फॉर्म मी लावलाय, आणि दुसऱ्या दिवशी यांनी बीजेपीचा लावलाय. माझ्याबद्दल तर गद्दारीच केली ना हे लोकांनी. आणि त्यांना काय करतो, एखादा मित्रपक्ष स्वाभिमाना उभा राहून द्यायचं नाही, त्याला संपवायचं कसं, हे भारतीय जनता पार्टीचं प्लॅनिंग असतं. अनेक जण सत्ता आली की त्याच्याकडे मुंगळ्यासारखे चिटकतात, माशासारखे गुळावर बसतात. मात्र तुम्ही सत्ता आली तरी भाजपला सोडून वेगळा मार्ग स्वीकारलाय. काय याचं काय कारण आहे नेमकं? आय एम नॉट डिमांडर, वी आर ए कमांडर. मला नुसतं मंत्री बनायचं नाही तर हिस्ट्री मेकर बनायचं आहे. हिस्ट्री मेकर हजारो मंत्री पंतप्रधान बनवतो, त्या थोडीच मला बसायचं आहे. मंत्री आमदार खासदार त्याला पोरं समजत नाही, जनता मानत नाही. मी बघतोय माझी मंत्र्यांची अवस्था. पण मी आजही गेलो तर 200 लोक रात्री 2 वाजता ज्या भारतातल्या कुठल्याही गावात जाऊ द्या, ती माणसं माझ्यासाठी उभा राहतात. ही माझी चोख पावती आहे. मी रोडला जर उभा राहिलो तर 10 तरी माणसं गाडी धावून माझ्यावर फोटो काढतात. ही माझा विजय आहे. माझ्याकडे पैसा नाही, काही देखील सत्ता नाही, परंतु आम्ही सत्तेला ठोकर मारणारी माणसं आहे. शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरे सुद्धा भाजपसोबत युतीमध्ये होते, तुम्ही सुद्धा भाजपसोबत युतीमध्ये होते, आता दोघंही बाहेर पडलेले आहेत. उद्धव ठाकरेंना तुमचा काय सल्ला असेल? आणि तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही दोघंही एकत्र येण्याचा काही विचार करताय का? माझी विनंती आहे, भाजप काय करतं, वीक असतं तर ते पाया पडतं, स्ट्रॉंग झाल्यावर पाय तोडतं. त्या पक्षाचं नाव भारतीय जनता पार्टी. उद्धव साहेबाला मी एक सांगेन की उद्धव साहेब, अजून आपण 2-4 वर्ष महाराष्ट्राचा कानाकोपरा काढू, पण भारतीय जनता पार्टीला केंद्रापासून ते मुंबईपर्यंत आपण सत्तेतून बाजूला हटवू, हीच माझी त्यांना विनंती आहे. त्यांनी उद्धव साहेबांनी, पवार साहेबाचा पक्ष असेल किंवा काँग्रेस आहे असेल, हर्षवर्धन सपकाळ असतील किंवा राष्ट्रीय समाज पक्ष, राजू शेट्टी, आम्ही सारे छोटे छोटे एकत्र झालो तर आमची ताकद मोठी होईल. आणि उद्या महाराष्ट्रावर शाहू फुले आंबेडकरांचं, सेक्युलरवाद्यांचं सरकार आम्ही डेफिनेटली आणण्याचा प्रयत्न. ठाकरेंसोबत युतीसाठी काय तुमचं काय? माझी विनंती आहे, भाजप काय करतं, वीक असतं तर ते पाया पडतं, स्ट्रॉंग झाल्यावर पाय तोडतं. त्या पक्षाचं नाव भारतीय जनता पार्टी. उद्धव साहेबाला मी एक सांगेन की उद्धव साहेब, अजून आपण 2-4 वर्ष महाराष्ट्राचा कानाकोपरा काढू, पण भारतीय जनता पार्टीला केंद्रापासून ते मुंबईपर्यंत आपण सत्तेतून बाजूला हटवू, हीच माझी त्यांना विनंती आहे. त्यांनी उद्धव साहेबांनी, पवार साहेबाचा पक्ष असेल किंवा काँग्रेस आहे असेल, हर्षवर्धन सपकाळ असतील किंवा राष्ट्रीय समाज पक्ष, राजू शेट्टी, आम्ही सारे छोटे छोटे एकत्र झालो तर आमची ताकद मोठी होईल. आणि उद्या महाराष्ट्रावर शाहू फुले आंबेडकरांचं, सेक्युलरवाद्यांचं सरकार आम्ही डेफिनेटली आणण्याचा प्रयत्न. ठाकरेंसोबत युतीसाठी काय तुमचं काय? नाही, आम्ही हे करू, चर्चा करू त्यांच्याशी बी.
उद्धव साहेब बी आमच्यावर यावीत अशी आम्ही भूमिका करू. आज त्यांचं महाविकास आघाडीवर ते आहेत. आता महाविकास आघाडीशी माझी आणि काँग्रेसची बोलणी चाललेली आहे, त्यामुळे आम्ही त्यांना विनंती करू. नक्कीच. तर हे होते महादेव जानकर, ज्यांनी आपली स्पष्ट भूमिका जाहीर केलेली आहे. बंडू जाधवांनी ज्यांनी मशालीला मतं मारून ठाकरेंच्या बाजूने कौल दिला, त्या परभणीकरांना मी विरोधात होतो, तरी सुद्धा मी परभणीकरांना वाऱ्यावर सोडणार नाही. पुढच्या वेळेस मी परभणीतून लढेल आणि उद्धव ठाकरेंसोबत हे चुकीचं झालं, हे लोक हे स्वार्थी आहेत, असा शेरा देखील महादेव जानकर यांनी सोडून चाललेल्या खासदारांवर मारलेला आहे. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.